भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुन्हा एकदा भारताची आठवण काढताना भावूक झालेत. एक जागतिक महासत्ता असलेल्या देशाचा प्रमुख आणि त्याच्या मनावर सर्वाधिक ठसा उमटवणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे भारताची विविधतेतील एकता. पुतीन यांनी एका खुल्या कार्यक्रमात भारताची आठवण सांगताना स्पष्ट शब्दात म्हटले, भारतामधील एक गोष्ट मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि ती गोष्ट म्हणजे येथील संस्कृतीची जिवंत धडधड, लोकांची ऊर्जा आणि वेगवेगळ्या धर्म परंपरांमध्येही टिकलेली एकच राष्ट्रीय ओळख. पुतीन यांनी पुढे सांगितलं, एका देशात 1.5 अब्ज लोक, त्यापैकी फक्त 50-60 कोटी हिंदी बोलतात. उरलेले अनेक भाषा वापरतात. अनेकांची एकमेकांची भाषा समजतही नाही, पण तरीही ते सर्वजण एकत्र शांततेत संघटित राहतात. हीच एकता, हीच भारताची खरी ताकद आहे आणि ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. दौऱ्यातील भेटी, करार, राजनैतिक चर्चा, सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट पुतीनांनी अधोरेखित केली ती म्हणजे भारताची सांस्कृतिक बांधिलकी, जिथे भाषा वेगवेगळ्या पण भावना एकच, परंपरा वेगळ्या पण देशाच्या मध्यवर्ती विचारात एकच सूर, ती म्हणजे एकता. रशिया भारत संबंधामध्ये हा भावनिक सूर नवा अध्याय सुरू करणार का, हे पुढच्या दिवसात स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित, भारताचा दौरा संपला पण भारताची आठवण पुतीन यांच्या मनात कायमची कोरली गेली आहे. 1.5 billion people living there, and only a third of those speak Hindi. Maybe 500 to 600 million, and the rest of them speak different languages, and oftentimes they don't even understand one another. So for massive, huge countries like ours and India's, who are civilization states, this is critically important. So this unity and diversity, or rather unity in diversity, is something that we must preserve. I've been to India. सत्यवेद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई.